24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. वरुड तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा गेल्या 2 वर्षापासून पूर्ण ठप्प. पंचायत समिती अंतर्गत पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर अशी एकूण 9 महत्त्वाची पदे रिक्त असल्याने तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने बंदच पडले आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने शेतकऱ्यांना गायी, म्हशी, बैलजोडे, बकऱ्या विकावे लागत आहे. पशुपालन हा ग्रामीण कुटुंबाचा आधारस्तंभ असताना आज हा जोडधंदाच धोक्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर युवा शक्ती ग्राम विकास संघटनाने आज गट विकास अधिकाऱ्यांना कडक निवेदन दिले. प्रमुख मागण्या स्पष्ट आहेत. सर्व रिक्त पशुवैद्यकीय पदांची तातडीने भरती, दवाखान्यात औषधे व सुविधा उपलब्ध करणे, नियमित पशुचिकित्सा सेवा सुरू करणे, अधिकाऱ्यांना तालुक्यात फेरी देणे बंधनकारक करणे. निवेदन देताना संघटनेचे तालुका अध्यक्ष पवन ठाकरे, कोषाध्यक्ष राईल शदाब, राहुल गाडगे, दादाराव पारिसे, सचिन वानखडे, राहुल नेहारे आणि कैलास सरपे उपस्थित होते. शेतकऱ्यांचा संयम आता संपत आला आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा युवा शक्तीने दिला आहे. अशाच अपडेटसाठी जुळलेले रहा उमेश 24 चॅनल सोबत.